सर्वांना सुप्रभात। आज मी EPS 95च्या योजनेचा विचार करीत होतो आणि असं वाटलं की हे विचार आपल्यापर्यंत पोहोचवावेत आणि म्हणून हे सर्व विचार शेअर करण्याच्या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ EPS 95 बाबत तयार करीत आहे। EPS 95 जी योजना आहे ती तशी चांगली आहे, कारण सर्वांनाच पेन्शन मिळत आहे। त्याचं जे इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित व्हायला पाहिजे ते व्यवस्थित होत नाही। त्याचा जो पर्पज आहे तो पर्पज सर्व होत नाही, कारण ही जी योजना आहे ही डिफाइंड कॉन्ट्रीब्युशन आणि डिफाइंड बेनिफिट अशा प्रकारची आहे। परंतु कॉन्ट्रीब्युशन जरी आपलं असलं तरी त्या ठिकाणी जो बेनिफिट, जी पेन्शन आपल्याला मिळायला पाहिजे त्या पेन्शनचा जो क्वांटम आहे हा क्वांटम जो आहे हा आपल्याला कमी मिळतो आहे असं म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी EPS 95ला जवळपास 1575 प्रायव्हेट ट्रस्ट आहे, म्हणजे एक्झम्प्टेड ट्रस्ट आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 373 ट्रस्ट आहेत, तर त्याच्या खालोखाल वेस्ट बेंगालमध्ये 294 आहेत। आणि या ट्रस्टवरती सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटना नवी दिल्ली यांचा अंकुश आहे। ही योजना चांगली याच्यासाठी आहे कारण याच्यामध्ये फॅक्टरीज आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आणि अदर एस्टॅब्लिशमेंट की ज्याच्यामध्ये 20 कामगार किंवा त्यापेक्षा जास्त कामगार काम करतात। आणि या व्याख्येमुळे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीला जे एम्प्लॉईज आहे त्यांना पण EPS 95चे मेंबर्स होत आहेत आणि झालेले आहेत। आता याचा जो कारभार आहे तो खूप अवाढव्य आहे। याचे जवळपास 20 कोटी मेंबर्स आहेत आणि 20 कोटीमध्ये फक्त 4.5 कोटी ॲक्टिव्ह आहेत आणि बाकीचे जे आहेत 16 कोटीच्या वर हे इनॲक्टिव्ह आहेत। म्हणजे यांचं या फंडामध्ये आपण किती कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, काय योजना आहे त्यांना माहितीच नाही आहे। आणि त्याच्यामुळे हे असेच या 16 कोटी लोकांचा अमाऊंट जो आहे तो तसाच त्या ठिकाणी पडलेला आहे। आणि म्हणून ही योजना जे फॅक्टरीज काम करतात, अदर एस्टॅब्लिशमेंटमध्ये काम करतात, IT सेक्टरमध्ये काम करतात, त्यांनी या संपूर्ण गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। आता मी डिफाईन कॉन्ट्रीब्युशन आणि डिफाईन बेनिफिटमध्ये बेनिफिट ही कॉन्ट्रीब्युशनच्या तुलनेत आपल्याला कमी मिळते हे सर्वश्रुत आहे। आणि जवळपास जर आपण विचार केला तर 1000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी जवळपास 36,48,000 लोकांना पेन्शन मिळते आहे। आणि 1000 ते 1500 जे आहेत ते 11,73,000 लोकांना पेन्शन मिळते आहे। म्हणजे जवळपास 75 लाख पेन्शनर्सपैकी 50% पेन्शनर्सना ती 1500च्या वर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आता या ठिकाणी प्रत्येक वर्षाला 3 लाख पेन्शनर्स ॲड होतात आणि 3 लाख पेन्शनर्स ॲड झाल्यामुळे प्रत्येक वर्षाला त्याचा जो पेन्शन डिसबर्समेंटचा अमाऊंट आहे तो पण तसा वाढत जातो। आणि म्हणून याचं इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी जी आहे ती सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची आहे, ज्याच्यामध्ये 44 मेंबर्स आहेत। त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, एम्प्लॉयर्सचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत
आणि खास करून एम्प्लॉईजचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आणि सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजला खूप वाईट पॉवर्स आहेत आणि म्हणून त्यांनी या संपूर्ण EPS 95च्या योजनेचा अभ्यास केला पाहिजे, पूर्ण विचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त बेनिफिट कसा देता येईल कॉर्पस जिवंत ठेवून हा त्याने विचार केला पाहिजे, पण तसं होत नाही. त्याच्यानंतर पेन्शन इम्प्लिमेंटेशन कमिटी पण आहे, त्याच्यामध्ये पण एम्प्लॉई रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, पण ते सुद्धा विचार करत नाही आणि म्हणून आपल्याला जी पेन्शन या EPS 95 प्रमाणे मिळते आहे ती फार कमी आहे आणि म्हणून याचा सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी विचार केला पाहिजे की पैसा किती येतो आणि पैसा डिस्ट्रीब्यूट किती होतो आणि त्याच्यामध्ये शिल्लक किती राहते. अर्थात एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे कर्मचारी भविष्य निधी संघटना नवी दिल्ली किंवा श्रम व रोजगार मंत्रालय नवी दिल्ली किंवा केंद्र शासन यांनी ह्या संपूर्ण बाबीचा विचार केला पाहिजे. यांच्या हातात अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून ॲक्च्युअरीच्या रिपोर्टवरती अवलंबून न राहता, कारण ॲक्च्युअरीचा रिपोर्ट जो आहे तो प्रत्येक वेळेला ही योजना डेफिशिट मध्ये आहे, म्हणजे नुकसानीत आहे असाच त्यांचा रिपोर्ट आहे, परंतु ॲक्च्युअल स्थितीमध्ये तशी परिस्थिती नाही आहे. आणि म्हणून या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे जे एम्प्लॉईज रिप्रेझेंटेटिव्ह आहेत किंवा पेन्शन इम्प्लिमेंटेशन कमिटीचे जे एम्प्लॉईज रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी या संबंधामध्ये ॲक्च्युअल विचार केला पाहिजे आणि ही योजना चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल हे बघितलं पाहिजे. कारण आपण OPSचा किंवा UPSचा खूप जास्त विचार करू शकत नाही, कारण OPS किंवा UPS जी आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईसाठी आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईसाठी आहे. आता आपण विचार केला तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई 23 लाख आहेत, व्हेअरॲज आजच्या घडीला EPS 95चे जे मेंबर्स आहेत किंवा पेन्शनर्स आहेत ते 78 लाख आहे. आणि म्हणून 78 लाख लोकांना चांगली पेन्शन कशी देता येईल EPS 95च्या अंतर्गत याचा त्यांनी सखोल अभ्यास करून विचार केला पाहिजे आणि जास्तीत जास्त बेनिफिट, जास्तीत जास्त पेन्शन या पेन्शनर्सला कशी देता येईल याचा विचार केला पाहिजे. आज खास करून मी परवा जे सर्क्युलेट झालं व्हॉट्सअपवरती हे जे आहेत सुरेश कुमार तनवर यांचा PPO पाहिला आणि या PPOमध्ये त्यांना हायर पेन्शन 20,530 रुपये मंजूर झालेली आहे. परंतु या PPOमध्ये या ठिकाणी फक्त आकडेमोड केली आहे, डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ एक्झिट, त्याच्यानंतर पास्ट सर्व्हिस, ॲक्च्युअल सर्व्हिस आणि वेजेस ऑन डेट ऑफ एक्झिट आणि पेन्शनेबल सॅलरी आणि त्यांचे पेन्शनेबल सर्व्हिस किती आहे. परंतु हा जो पेन्शन त्यांनी कॅल्क्युलेट केला आहे 20,530 जो आहे तो कसा कॅल्क्युलेट झाला याची या PPO ऑर्डरमध्ये कुठेही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला EPFOला असं म्हणावं लागेल, ज्या इंडिव्हिज्युअल लोकांना हायर पेन्शन मिळाली आहे तर त्यांनी या संबंधात मुद्देसूद कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे याची माहिती या EPFOला मागितली पाहिजे. आता मी जो अभ्यास याच्यावरून केलेला आहे याच्यामध्ये 4 गोष्टी इन्व्हॉल्व होतात. एक, पास्ट सर्व्हिस बेनिफिट म्हणजे एम्प्लॉईज फॅमिली पेन्शन स्कीम 71च्या नंतर ते 15/11/95पर्यंत जे लोक सेवेमध्ये होते त्यांना पास्ट सर्व्हिस बेनिफिट मिळते आहे ॲज पर एम्प्लॉईज फॅमिली पेन्शन स्कीम 71. आता या ठिकाणी जे सुरेश कुमार आहेत तर त्यांना ते
19 ऑक्टोबर 92ला लागलेले आहेत. म्हणजे त्यांना एम्प्लॉईज फॅमिली पेन्शन स्कीम 71चे ते मेंबर्स होते, सदस्य होते. आणि त्याच्यामुळे 15 नोव्हेंबर 95 म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्ती काळ ते एम्प्लॉईज फॅमिली पेन्शन स्कीम 71चे मेंबर होते. त्याच्यानंतर 16 नोव्हेंबर 95 ते 4 जानेवारी 19 त्यांचं डेट ऑफ रिटायरमेंट आहे. ते 23 वर्षापेक्षा जास्ती सर्व्हिस त्यांची या एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 95च्या अंतर्गत झाली आहे. म्हणजे ते 23 वर्षापेक्षा जास्ती त्यांनी सेवा दिलेली आहे. त्यामुळे 5 सर्व्हिस बेनिफिट हे 519 रुपये त्यांना अप्लिकेबल होतात. तर हा जो अमाऊंट आहे 519चा हा या ठिकाणी कुठेच नाही आहे. दुसरी गोष्ट, जुन्या पेन्शन स्कीम म्हणजे सिलिंग लिमिटवर जे त्यांची पेन्शन कॅल्क्युलेट झाली आहे ती जी मी कॅल्क्युलेट केली त्याप्रमाणे 3311 पेन्शन निघाली आहे. ती पण याच्यामध्ये त्याचा उल्लेख या ठिकाणी नाही आहे. तर याचे जे 4 स्टेजेस आहेत, पहिला स्टेज मी सांगितलं 5 सर्व्हिस बेनिफिट. दुसरा स्टेज आहे पेन्शन फ्रॉम 16/11/95 ते 31/8/14. आता या ठिकाणी सिलिंग लिमिट 6500 असल्यामुळे त्यांची जी 6863 16/11/95 पासून 31 ऑगस्ट 14पर्यंत 6863 दिवस होतात. आणि 6500च्या बेसिक प्लस डी जो सिलिंग लिमिट होती त्याच्याप्रमाणे 1746 रुपये ही त्यांची पेन्शन निघते. त्याच्यानंतर तिसरा जो फॉर्म्युला आहे पेन्शन फ्रॉम 31/8/14 ते 4/1/2019 म्हणजे डेट ऑफ एक्झिट म्हणजेच डेट ऑफ रिटायरमेंट. या ठिकाणी मात्र 60 महिन्याचा जो आहे तो ॲव्हरेज काढावा लागतो. यांचे जे आहे 1 सप्टेंबर 14 ते 4 जानेवारी 19 हे फक्त 52 आठवडे होतात. त्याच्यामुळे 31 ऑगस्ट 14च्या अगोदर 8 महिने त्याचासुद्धा ॲव्हरेज काढावा लागते आणि काढावा लागतो. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे ॲव्हरेज ऑफ 60 मंथ आहे ती जुन्या सिलिंग लिमिटप्रमाणे 13,867 आहे. ते 861 रुपये आहे. आणि 2 वर्षाचा जो वेटेज आहे बोनस हा बोनस 186 रुपये आहे. म्हणजे हे जे 4 स्टेजेस आहेत 5 सर्व्हिस बेनिफिट, त्याच्यानंतर 16/11/95 ते 31/8/14, त्याच्यानंतर 1/9/14 ते 4/1/2019 म्हणजे डेट ऑफ रिटायरमेंट, आणि त्याच्यानंतर 2 वर्षाचा बोनस. अशा प्रकारे या शीटमध्ये डिटेल्स असायला पाहिजे. आता या सुरेश कुमारची जी शीट आहे त्याच्यामध्ये त्यांनी 68,411 ही पेन्शनेबल सॅलरी दाखवलेली आहे. आणि त्याच्यानंतर जी वेजेस ऑन डेट ऑफ एक्झिट आहे ते 89,777 असे दाखवलेले आहेत. आणि त्यांनी पेन्शन जी आहे हायर पेन्शन ही 20,530 रुपये असे त्या सीटमध्ये दाखवलेलं आहे. आणि हे फक्त असे 20,530 कसे कॅल्क्युलेट केले याचं कॅल्क्युलेशन सीट मात्र त्याच्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून मी ते कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न केला तर त्यांना 19 ऑक्टोबर 92 ते 15/11/95 याच्यामध्ये एम्प्लॉईज फॅमिली पेन्शन स्कीम 71चे ते सदस्य असल्यामुळे त्यांना 5 सर्व्हिस बेनिफिट हा 519 रुपये त्यांना मिळालेला असेल. कॅल्क्युलेशन ती कॅल्क्युलेशन याच्यामध्ये नाही आहे पण मी स्वतः तयार केलेले आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेज आहे पेन्शन फ्रॉम 16/11/95 ते 31/8/2014, कारण 1/9/14 पासून अमेंडमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये 60 महिन्याचा ॲव्हरेज आहे. आणि त्याच्यामुळे हे जे 6863 दिवस होतात त्याच्यामध्ये त्यांची जी सॅलरी आहे ऑगस्ट 14च्या अगोदर ती जवळपास 53,049 आहे. हे मी परम्युटेशन कॉम्बिनेशनने मी डिसाईड केलेले आहे. त्याच्यामध्ये हा आकडा नाही आहे. हा आकडा त्या ठिकाणी असायला पाहिजे कारण या आकड्यावरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तर हा 53,059 हा जो आहे पेन्शनेबल सॅलरी आहे. आणि त्यांची जी पेन्शन हायर पेन्शन जी निघाली आहे 16/11/95 ते 31/8/14 ही 14,250 रुपये निघाली आहे. त्याच्यानंतर तिसरा स्टेज जो आहे ते 1/9/14 ते डेट ऑफ रिटायरमेंट म्हणजे 4/1/2019. तर या ठिकाणी 1586 दिवस होतात. तर 1586
दिवस जे झालेले आहेत, तर या ठिकाणी 60 महिन्याचा ॲव्हरेज पाहिजे. परंतु 1 सप्टेंबर 14 ते 4 जानेवारी 19 हे 52 मंथ होतात आणि त्याला 8 महिन्याचा डेफिसिट आहे. त्याच्यामुळे 8 महिने जे आहे त्याचा ॲव्हरेज 31 ऑगस्ट 14 पर्यंत ते मागे जावे लागेल 31 डिसेंबर 13 पर्यंत. आणि हा जो ॲव्हरेज आहे आपलं पेन्शनेबल सॅलरी ॲव्हरेज ऑफ 60 मंथ हा आहे 68,411 रुपये. आणि त्याच्याप्रमाणे 15 ते 86 दिवसासाठी जी पेन्शन निघाली आहे 4,247. आणि सुरुवातीला 2 इयर्स वेटेज जे आहे हे 31 ऑगस्ट 14च्या अगोदर जी काही आपली सॅलरी असेल त्याच्यावरती अवलंबून असल्यामुळे 53,049 रुपये जी आहे ही त्यांची सॅलरी आहे 31/8/14च्या अगोदर. त्याच्यामुळे याचे जे 730 दिवस येतात ती 1,516 रुपये अशी पेन्शन निघते. म्हणजे 4 कॉलम जर तयार केले आपण तर 5 सर्व्हिस बेनिफिट 519, पेन्शन फ्रॉम 16/11/95 ते 31/8/14 14,250, 1/9/14 ते 4 जानेवारी 19 म्हणजे डेट ऑफ रिटायरमेंट 4,247. आणि हा जो 2 वर्षाचा बोनस आहे किंवा वेटेज आहे हा 1,516 रुपये. अशा प्रकारे त्यांची हायर पेन्शन ही 20,530 निघाली. अगोदर सिलिंग लिमिटप्रमाणे त्यांना जी पेन्शन मिळाली होती ती 3,311 हे माझ्या मते आहे. त्यांचा PPO मध्ये डिटेल्स नसल्यामुळे हे काही सांगता येणार नाही. परंतु मी जे कॅल्क्युलेट केलं त्याच्यामुळे सिलिंग लिमिटप्रमाणे त्यांना 3,311 रुपये ही पेन्शन मिळत होती. आज 20,530 रुपये हे पेन्शन मिळते आहे. म्हणजे जवळपास 6 पटीपेक्षाही जास्ती ही त्यांना पेन्शन मिळते आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना हायर पेन्शन ॲप्लिकेबल आहे 1/9/14च्या नंतरच्या लोकांना त्यांना PPOची ऑर्डर आल्यानंतर त्यांनी हे संपूर्ण 4 स्टेजेसचे कॅल्क्युलेशन मागावे. एक 5 सर्व्हिस बेनिफिट, त्याच्यानंतर पेन्शन फ्रॉम 16/11/95 ते 31/8/14 आणि नंतर 1/9/14 ते डेट ऑफ रिटायरमेंट. आणि बोनससाठी 2 वर्षाच्या बोनससाठी बेसिक प्लस पेन्शनेबल सॅलरी कोणती घेतली आहे याचा संपूर्ण आढावा घ्यावा. या निमित्तानं एवढंच सांगायचं होतं की ज्यांना ज्यांना PPO ऑर्डर मिळेल हायर पेन्शनची. कारण आता ही जी हे जे गृहस्थ आहेत हे NTPCचे आहेत आणि NTPC एक्झम्प्टेड ऑर्गनायझेशनमध्ये येते आहे. आणि त्याच्यामुळे एक्झम्प्टेड ऑर्गनायझेशनला आता त्यांनी डिमांड नोट इश्यू केलेले आहेत असं या PPO ऑर्डरवरून निदर्शनास येते. आणि म्हणून एवढंच या ठिकाणी आपल्याला माहिती द्यायची होती, आपल्यासोबत संवाद साधायचा होता, आपल्यासोबत हे विचार शेअर करायचे करायचे होते. आणि म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्याला जर या व्हिडिओतील माहिती आवडली तर कृपया आपण माझ्यासोबत शेअर करू शकता. माझा नंबर आहे 9823759607. सरतेशेवटी बाबा आमटेची कविता आहे. झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात, झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात, त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते, त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते. सृजनशील साहसांना सीमा नसतात, सृजनशील साहसांना सीमा नसतात, त्यांना फक्त मातीच्या स्पर्शाची अट असते, त्यांना फक्त मातीच्या स्पर्शाची अट असते. आणि म्हणून आपण हे जे 78 लाख पेन्शनर्स आहे त्यांनी कटिबद्ध व्हावे आणि यामध्ये या EPS 95 योजनेमध्ये इम्प्रूव्हमेंट कशी आणता येईल किंवा बेनिफिट जास्तीत जास्त किती घेता येईल. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळपास 50% लोक म्हणजे 78 लाखाच्या 50% लोक म्हणजे जवळपास 40 लाख लोक हे 1,500 रुपयाच्या पेन्शनच्या 1,500 रुपये त्यांना तेवढीच पेन्शन मिळते आहे. आणि त्याच्यामुळे आपणही त्या ठिकाणी हातभार लावता येईल. हे पेन्शन इन्क्रीज होण्यासाठी आपण हातभार लावूया आणि आपले जे काय इरादे आहेत
ते इरादे सफलतेमध्ये कसे कन्वर्ट होतील याचा प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.